आपण बघतो आहे की मागच्या 3 ते 4 दिवसापासून मुंबईला मराठा समाजाच्या वतीनं आरक्षण मिळण्याकरिता आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्यांची अशी मागणी आहे की आम्हाला ओबीसींच्या आरक्षणामधून त्या ठिकाणी आरक्षण देण्यात यावं, सरसकट कुणबी प्रमाणपत्र आम्हाला त्या ठिकाणी देण्यात यावं। या धास्तीमुळे विदर्भातला जो ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी राज्यामध्येच आहे, परंतु विदर्भात याचं प्रमाण जास्त आहे। त्याच्यामुळे धास्तीनं की खरोखरच राज्य सरकार दबावामध्ये येईल का आणि आपलं ओबीसींचं आरक्षण काढून त्या ठिकाणी मराठा समाजाला देण्यात येईल का, ह्या धास्तीनं या ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे। त्यामुळेच मी राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे आणि ओबीसी समाजाला आश्वस्त करतो आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता त्या ठिकाणी आमच्या मराठा बांधवांना देखील कसं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देता येईल याचा सरकारचा पूर्ण प्रयत्न त्या ठिकाणी। ओबीसी महासंघाने जे आहे ते लिखित स्वरूपात हे मागितलेलं, गेल्या वेळी एकनाथ शिंदे सरकारने ते लिखित स्वरूपात दिलं होतं, तसं लिखित सरकार पुन्हा देणार आहे। याच्या आधीच राज्य सरकारनं राष्ट्रीय ओबीसी महासंघाला हे त्या ठिकाणी लिखित दिलेलं आहे आणि ह्या राज्यात कार्यरत असलेले मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यावरती राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि ह्या राज्यातल्या ओबीसी समुदायाचा पूर्णपणे विश्वास आहे। कारण आपण सर्वजण जाणतो की आजपर्यंत आपल्या राज्यामध्ये स्वतंत्र अशा ओबीसी मंत्रालय हे त्या ठिकाणी नव्हतं, परंतु सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असे पहिले मुख्यमंत्री आहे की ज्यांनी या राज्यामध्ये सर्वप्रथम ओबीसी मंत्रालयाची विभागाची त्या ठिकाणी स्थापना केलेली आहे। अनेक योजना त्या ठिकाणी चालू केल्या। या अनेक योजनांच्या माध्यमातून आमचे ओबीसी विद्यार्थी असो, आमचे ओबीसी तरुण असो, त्यांना न्याय देण्याचं काम आजपर्यंत सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। मोठ्या प्रमाणात हुल्लडबाजी करतात, देशाची आर्थिक राजधानी आहे मुंबई, अशा ठिकाणी आंदोलक अशा पद्धतीने वर्तणूक करताय, त्यामुळे सरकार कशा पद्धतीने यावर अशा पद्धतीच्या आता तक्रारी त्या ठिकाणी मिळणं सुरू झालेले आहे। आम्ही सरकार म्हणून सध्या संयमाने त्या ठिकाणी घेतो आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की संवाद चर्चेच्या माध्यमातून या आंदोलनावर काहीतरी तोडगा निघेल आणि शांततेच्या मार्गातून सर्व परिस्थिती त्या ठिकाणी निवळेल। मी पुन्हा एकदा मुंबईमध्ये आदरणीय मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीनं जे आंदोलन सुरू आहे हे आपण लोकशाहीच्या मार्गाने करावं। त्या ठिकाणी राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांना, जनतेला या आंदोलनाचा कुठेही त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी अशी विनंती त्यांना पुन्हा एकदा सरकारच्या वतीनं करतो। आता सध्या शासन हे पूर्णपणे संयमानं काम त्या ठिकाणी घेत आहेत, कारण त्या ठिकाणी अनेक मंडळी, अनेक आमचे युवक हे ग्रामीण भागातून आलेले आहे। त्यांना समजवणं हे सरकारचं काम आहे आणि मला असं वाटते चर्चेच्या माध्यमातून, संवादाच्या माध्यमातून शांततेतून यातून तोडगा निघेल। मनोज जरांगे कुठेतरी दिशा बदलत आहे, काल त्यांची मागणी वेगळी होती, आज जर बघितलं वेगळी मागणी आहे, कसं बघताय याकडे? मनोज जरांगे पाटलांनी अनेक वेळा आपल्या आंदोलनाची दिशा त्या ठिकाणी बदलविलेली आहे। आपण बघतो की अनेक वेळेस त्यांनी आपल्या मागण्या बाजूला ठेवून आमचे नेतृत्व सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर चुकीचे शब्द त्या ठिकाणी वापरलेले आहे, शिवराळ भाषा त्यांच्याबद्दल वापरलेली आहे। अशा पद्धतीनं कुठेही हे महाराष्ट्रातली जनता त्या ठिकाणी खपवून येणार नाही, तरी देखील मराठा समाजाच्या भावना समजून घेऊन त्यांना अधिक चांगल्या पद्धतीनं कशा सोयी सुविधा आणि न्याय देता येईल याचा प्रयत्न त्या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीनं सुरू आहे। तुम्ही काल सर्व ओबीसी नेते विदर्भातले झाले होते, आमदार झाले होते, इथून पुढे मुख्यमंत्र्यांची सगळे आमदार भेट घेऊन काही तुमचं शिष्टमंडळ भेटणार आहे का, काही यावर आम्हाला आमच्या मुख्यमंत्र्यांवर पूर्णपणे विश्वास आहे, कारण आजपर्यंतच्या कार्यकाळामध्ये ओबीसींकरिता ज्या योजना कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी किंवा कुठल्या सरकारनं केल्या नव्हत्या त्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी ओबीसींकरिता नवीन मंत्रालय असो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवीन विद्यार्थ्यांकरिता वसतिगृह असो किंवा अनेक महत्त्वाचे निर्णय हे ओबीसी प्रवर्गाकरिता त्यांनी घेतलेले आहे। त्याच्यामुळे असं त्यांना पुन्हा भेटून विनंती करण्याची कुठली गरज नाही। आमच्यापेक्षा जास्त वेदना, ओबीसींच्या वेदना हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी समजून घेतात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।